नमस्कार. माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ताटाभोवतीची नवीन डिझाईन शिकणार आहे. ही डिझाईन मी कालही शिकवली आहे, पण बऱ्याच जणांना माझी डिझाईन नीट दिसलेली नाही आहे. काही कारणास्तव ती दिसली नसावी, त्याच्याकरता मी त्यांची माफी मागते आणि आज तीच डिझाईन शिकवायला मी परत सुरुवात करते. त्याच्या आधी मी तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या शुभेच्छा देते आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात करते. चला तर मग आपण डिझाईन बनवूया. डिझाईनसाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती, हे दोघी 6 नंबरचे आहे. नायलॉन धागा आणि कात्री, सुई. चला तर मग आपण डिझाईन बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे. धागा ओवून घेतल्यानंतर धाग्याला गाठ पाडलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आता मी 6 पांढरे मोती ओवून घेणार आहे. पहा, हे 6 पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा आहे. तो गोल कसा बनायचा ते पहा. ही जी गाठ आहे, गाठीजवळचा हा जो एक मोती आहे, त्याच्यातून आपण सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. सुई बाहेर काढल्यानंतर आपल्याला धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा आपला गोल तयार झालेला आहे. आणि आता आपण हा गोल व्यवस्थित दिसण्याकरता सगळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपली सुई बाहेर निघालेली आहे. ह्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढली. हा जो गोल केलेला आहे 6 मोत्यांचा, त्याच्यातला हा जो मधला मोती आहे, हा मोती धरून इथे आपण 5 मोती येऊन 6 मोत्यांचे गोल आपल्याला बनवायचे आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे. हे 5 मोती आपण ओवून घेतले आणि सांगितल्याप्रमाणे हा जो मधला मोती गोलातला, त्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढलेली आहे. सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि हे जे वरचे 2 पांढरे मोती आहे, त्याच्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे. समोरच्या दिशेने आपण सुई बाहेर काढतो आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 5 मोती ओवून घ्यायचे आहे. ही आपली पहिली स्टेप झाली. ही डिझाईन बनवायला आपल्याला 3 स्टेप करायच्या आहे. ही आपली गोलाची पहिली स्टेप झालेली आहे. आता परत आपण 5 मोती ओवून घेतले आणि हा जो गोलातला दुसरा गोल केला आहे, त्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढलेली आहे वरच्या दिशेने. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, आणि ह्या गोलातलेच हे जे वरचे 2 मोती आहे, त्याच्यातून आपण सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई ह्या 2 मोत्यांमधनं आपण बाहेर काढलेली आहे. आता मी तुम्हाला एक गोल परत शिकवणार आहे आणि मग मी पुढची स्टेप तुम्हाला शिकवणार आहे. हे पहा, आता परत आपण धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेतलेले आहे. हे 5 मोती ओवून घेतल्यानंतर हा जो आपण तिसरा गोल तयार केला, त्याच्यातला हा मधला मोती, ह्या मधल्या मोत्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि हे जे वरचे 2 मोती गोलातलेच, जे आपण 5 मोती ओवले, त्याच्यातले हे 2 मोती, त्याच्यातून आपण सुई परत वरच्या दिशेने समोरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. असे गोल तुमच्या लक्षात आले असतील तर तुम्ही करा. मी तुम्हाला पुढची स्टेप सांगते कशी करायची ती.
हे पहा, एवढी मी अशी गोलांची पट्टी तयार करून घेतलेली आहे. हे माझे 10-12 गोल मी तयार केलेले आहे. आता आपल्याला हे जे गोल केलेले आहे, हे गोल त्याच्यामध्ये मोती टाकायचे. ते मोती कसे टाकायचे ते मी तुम्हाला सांगते. ही दुसरी स्टेप आहे आपली ही डिझाईन बनवायची. आता पहा, आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. सुई बाहेर काढल्यानंतर पहा, ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्यावरचा एक पांढरा मोती, त्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता आपल्याला एक रंगीत मोती धाग्यात ओवून घ्यायचा आहे. हा रंगीत मोती आपण ओवून घेतलेला आहे. आणि हा जो समोरचा पांढरा मोती, समोरच्या मोत्यातून आपल्याला सुई आता बाहेर काढायची आहे आणि गोलांमध्ये रंगीत मोती घालायचे आहेत. आता हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा आपण ओढून घेतला. पहा, हा एक मोती आपला इथे पॅक झाला. आता परत आपण काय करणार आहे, ह्या जवळचा मोती, आता हा दुसरा गोल आहे, ह्याच्यात मोती टाकायचा आहे. तर आपण त्याच्यावर जवळचा त्याच्यातला हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. सुईवरती काढायची आहे. आणि आता आपण परत धाग्यामध्ये एक रंगीत मोती ओवून घेणार आहे. हा एक रंगीत मोती ओवून घेतला आणि परत आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ह्या मोत्यात सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातून गोलातला हा मोती. आता हा जो मोती दिसतो ह्याच गोलातला हा मोती, 1 2 3, इकडून 3 नंबरचा हा मोती, त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढणार आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. परत आता आपण त्याच्याजवळचा हा मोती, आता तिसरा गोल आला, तिसऱ्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून आपण सुई समोरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हा रंगीत मोती ओवून घेतल्यानंतर गोलातला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. डिझाईन एकदम सोपी आहे, सुंदर आहे, तुम्ही करून पहा. हे पहा, हे असे आपले 3 गोलांमध्ये मोती दिसतात ना तुम्हाला. आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत आपल्याला एक रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. हा एक मोती ओवला आणि परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर करू. गोलातलेच 2 मोती सुई एकदा बाहेर काढायची, दोनदा बाहेर काढायची, एकदा ह्याच्यातून काढायची आहे, ह्याच्यातून काढायची आहे. हे समोरासमोरचे मोती फक्त आपण लक्षात ठेवायचे आहे. आता ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. पहा, ही सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा मोती घेतला, हा धाग्यामध्ये टाकला आणि परत आपण ह्या इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपण समोरच्या गोलात येणार आहे, वरच्या. तर आता काय करायचं, ह्या मोत्यातून सुई काढायची. गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली, दिसली ना तुम्हाला. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि समोरच्या मोत्यातून सुई काढणार आहे. पहा, हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली, त्याच्या समोरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि परत क्रॉसमध्येच आपल्याला सुई बाहेर काढायची असते. ह्या मोत्यातून काढली, परत ह्या मोत्यातून पुढच्या गोलात जायचं आहे, म्हणून इथे सुई ह्या मोत्यात आणायची. ह्या गोलातला हा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली आहे, रंगीत मोती टाकलेला आहे. ही अशी सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला ह्या गोलातल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता सुरुवातीला आपण समोरच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हा आणि हा मोती समोरासमोर आहे. आता परत आपण एक रंगीत मोती ओवून घेणार
आहे. हा एक रंगीत मोती ओवून घेतला आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. परत आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढली, दुसऱ्या गोलात आलेलो आहे आपण. आणि परत आपल्याला एक मोती रंगीत घ्यायचा आहे आणि हा जो मोती आहे गोलातला, हा इकडनं सुई बाहेर काढलेली आहे. हा जो समोरचा मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला दुसऱ्या गोलामध्ये न्यायची आहे ह्या मोत्यातून. हे पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. परत आपण आता ह्या गोलामध्ये, ह्या गोलात आपल्याला मोती ओवायचा, तर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ह्याच गोलातला हा मोती, ह्याच्यातून सुई ह्या मोत्यात काढायची आहे ह्या गोलामध्ये. तर आपण परत आणखीन एक रंगीत मोती ओवून घेणार आहे आणि आता आपला शेवटच्या गोलात मोती टाकायचा आहे रंगीत. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि आता आपण ह्या समोरच्या मोत्यातून सुद्धा सुई, गोल्यातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पाहिजे, दिसते ना, ही सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण एक मोती ओवून घेतलेला आहे आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आपण. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. हा मोती असा पॅक झालेला आहे. हे पहा, गोलामधले असे रंगीत मोती आपण ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला खाली तिसरी स्टेप चालू करायची डिझाईनची. आता ती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते. आता इथे आपला धागा संपलेला आहे. आता आपण इथे नवीन सुई घेऊन नवीन सुईमध्ये धागा ओवून घेणार आहे. हे पाहत, आता आपण इथे गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. ही अशी आपली दुसरी स्टेप इथे झालेली आहे. आता आपण परत खालची स्टेप करणार आहे. त्याच्याकरता मी ही सुई घेतलेली आहे. सुईमध्ये एवढा मोठा धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता पहा, आता आपल्याला काय करायचं, 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हा एक मोती, त्याच्या पुढचे 2 मोती, ह्या 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, आता मी 6 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 6 रंगीत मोती आपण ओवून घेतले. पहा, हे असे सरकवून घेतलेले आहे. आणि आता पहा, हे 6 मोती ओवून घेतल्यानंतर आपण हा एक रंगीत मोती बाजूला करून घेणार आहे आणि 5 नंबरच्या मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. 1 2 3 4 5 हा 5 नंबरचा मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. ही सुई आपण काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपण इकडे 6 मोती ओवले. पहा, हे 6 मोती आपण ओवले. इकडे पण 6 मोती पाहिजे आपल्याला. तर आपण 1 2 3 4 5 6 हे 6 मोती. तर आता आपल्याला 4 मोती ओवायचे. 4 मोती आपले असे इथपर्यंत येतील आणि हे 2 6 असे आपले इकडे पण 6 मोती येतात. तर आपण आता परत 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले आपण आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ह्याच्यातून सुई बाहेर काढली आपण. तर हा जो समोरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. ह्या एका मोत्यातनं सुई अशी बाहेर काढलेली आहे.
आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली ही डिझाईन पाकळीची तयार झालेली आहे. आता दिसते ना सगळ्यांना डिझाईन? पहा. तुम्ही मला कॉमेंट्समध्ये टाकल्याबद्दल मला शिकवायचा डिझाईन महिरप बनवायचा शिकवण्याचा चान्स दिला, त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि मी तुम्हाला आनंदाने ही डिझाईन परत शिकवत आहे. आता तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपण काय करणार आहे? 1 2 3 4 हे 4 मोती आहे. ह्याच्यातून आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे. हे पांढरे 4 मोती, हे 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. परत आपण पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, अशी आपली ह्या 2 मोत्यांमधून सुद्धा सुई बाहेर निघालेली आहे. आता परत आपल्याला 6 मोती रंगीत ओवून घ्यायचे आहे. तर 6 रंगीत मोती परत ओवून घेणार आहे. हे 6 मोती ओवून घेतले आणि परत आपण एक रंगीत मोती बाजूला करणार आहे. हा एक रंगीत मोती आपण बाजूला केला. हा 5 नंबरचा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई परत अशी बाहेर वरच्या दिशेने काढली आहे. पहा, ही अशी सुई काढल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आणि आता परत आपण 4 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आता आपल्याला आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली, त्याच्यासमोरच्या मोत्यातून परत आपण सुई त्याच दिशेने बाहेर काढणार आहे आणि त्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे. पहा, समोरच्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. ज्याच्यातून धागा काढला त्या मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. ही आपली इथे दुसरी पाकळी तयार झाली. आणि परत आपल्याला 1 2 3 4 हे 4 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. लक्ष द्या. हे पहा, हा एक मोती, हा दुसरा मोती, हा तिसरा मोती, आणि त्याच्या पुढचा एक चौथा मोती. असे 4 मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. आणि परत आपल्याला धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. डिझाईन खूप सुंदर दिसते. करून पहा. आता तुमच्या लक्षात आलीच असेल कशी करायची ते. आणि आता तुम्हाला व्यवस्थित दिसली सुद्धा असेल डिझाईन, नाही का? हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि परत आपण 5 नंबरच्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे. 6 नंबरचा मोती आपण थोडा बाजूला करणार आहे आणि 5 नंबरच्या मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने. हे 5 मोती ओवून घेतलेले आहे आणि त्याचा हा एक मोती बाजूला करायचा आहे 6 मोत्यांमधला. आणि त्याच्यावरचा हा जो एक 5 नंबरचा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हे पहा, ही इथे आपली तिसरी पाकळी तयार झालेली आहे. आता परत आपण 4 मोती ओवून घेणार आहे.
हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि परत आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आहे पहा. त्याच्यासमोरचा हा एक मोती आहे त्याच्याजवळचा, त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. म्हणजे हे 2 मोती सोडायचे. 4 मोत्यांमधून सुई बाहेर काढतो. एका मोत्यातून आपण धागा काढलेला आहे, त्याच्यात 6 मोती उरलेले आहेत. त्याच्या समोरच्या मोत्यातून 3 नंबरचा मोती आहे, त्याच्यातून परत सुई समोरच्या मोत्यातून ही अशी आपण समोरच्या दिशेने बाहेर काढली. आणि ज्याच्यातून आपण धागा काढला तो एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि परत आता 4 मोती आपल्याला त्याच्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा, अशी आपली ही तिसरी पाकळी तयार झाली. आता 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई आपल्याला समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. तर हा एक पांढरा मोती, त्याच्या जवळचा एक मोती, त्याच्याजवळचा एक मोती, 3 मोती झाले आणि एक 4 नंबरचा मोती, अशी आपण सुई परत बाहेर काढलेली आहे. आता परत आपल्याला धाग्यामध्ये 6 मोती रंगीत ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे असे 6 मोती आता आपण धाग्यात ओवून घेणार आहे. काय होतं ना, आपण जरा मोत्यांमधनं सुई बाहेर काढतो, ती निघायला वेळ लागतो, त्याच्याकरता माझं बोलणं थांबून जातं. तर तुम्ही त्याच्यावर काही हे करू नका, कारण कोणीतरी म्हटलं आहे की बाबा तुम्ही शाळेतल्या मुलांना शिकवता. तसं काही नाही आहे. जरा सुईमधनं दोरा काढायला आपल्याला वेळ होतो, त्याच्याकरता मी माझे बोलणं थांबवून घेते. तुम्ही राग नका येऊ देऊ. हे पहा, आपण परत धाग्यामध्ये 6 मोती ओवून घेतलेले आहे. आणि तुम्ही मला कमेंट्समध्ये टाकल्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे की बाबा मला परत दुसऱ्यांदा डिझाईन शिकवायचा चान्स मिळालेला आहे. हे 5 मोती झाले आणि एक 6वा मोती आपण धाग्यात ओवून घेतलेला आहे. पहा, हे 6 मोती ओवून घेतल्यानंतर एक 5 नंबरच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. 6वा मोती बाहेर साईडला करायचा आहे. पहा, हा 6वा मोती आपण साईडला केलेला आहे आणि त्याच्यावरचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि परत आता आपण ह्या एक समोरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. 4 मोत्यातून सुई बाहेर काढले, त्याच्यातल्या एक 4 नंबरच्या मोत्यामध्ये आपण धागा काढलेला आहे. 6 मोती ओवून घेतले आणि 1 2 हा 3 नंबरचा होते, हे 2 सोडायचे दरवेळेस. आणि हा जो एक मोती आहे 3 नंबरचा, त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे. मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला डिझाईन शिकवून राहिलेली आहे. तुम्ही करून पहा आणि मला कॉमेंट्सद्वारे कळवा की आज तुम्हाला डिझाईन दिसली की नाही आणि समजली की नाही. आणि तुम्ही करून पहा कशी झाली तेही मला कळवा. हे पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता परत पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. एकूण 4 मोत्यातून सुई आपली बाहेर निघालेली आहे. हे पहा, आता परत आपण धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घेणार आहे. आज मी अगदी शांत चित्ताने तुम्हाला एकाग्रतेने ही डिझाईन शिकवलेली आहे. काल थोडी घाई गडबड झाली असेल माझ्याकडनं. त्यातनं 1 2 3 4 ह्या 2 मोत्यातून सुई काढायची राहिली आपली. हे 2 मोती बघा, इथपर्यंत आपण आलो आहे. आता आपल्याला 2 पाकळ्या फुलाच्या डिझाईनच्या बनवायच्या आहे. परत आपण धाग्यामध्ये 6 मोती ओवून घेणार आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून ही महिरप बनवू शकतात. महिरप खूप सुंदर दिसते. सहा मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण
हा एक 6 नंबरचा मोती बाजूला केला आहे आणि ह्या 5 नंबरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे समोरच्या वरच्या दिशेने. आता आपण परत धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेणार आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि परत आपण त्याच्यासमोरचा हा मोती ह्याच्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. हे पहा, हा एक मोती त्याच्यातून सुई अशी बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. परत ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, त्याच्यातून सुद्धा सुई परत आपण बाहेर काढून घेणार आहे. पहा, ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली आहे. हे 6 मोत्यांचा मोती, त्याच्यातून सुद्धा आपण सुई बाहेर काढलेली आहे. त्याच्या पुढचे 4 मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. आता आपली शेवटची लास्टची पाकळी इथे तयार होणार आहे. हे पहा, आपण इथपर्यंत असे आलेलो आहे. आता आपण परत धाग्यामध्ये 6 रंगीत मोती ओवून घेणार आहे. हे 6 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आता आपण शेवटची पाकळी तयार करतोय डिझाईनची. हे पहा, 6 मोती ओवून घेतले आणि हा 6 नंबरचा मोती आपण बाजूला करून घेतलेला आहे आणि हा 5 नंबरचा मोती 1 2 3 4 5 हा 5 नंबरचा मोती, त्याच्यातून परत आपली सुई अशी वरच्या दिशेने बाहेर निघालेली आहे. ही अशी सुई बाहेर निघाल्यानंतर धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, आता परत आपल्याला 4 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 4 मोती आपण ओवून घेतले आणि त्याच्या समोरचा जो हा एक मोती आहे त्याच्यातून आपण परत सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही आपली इथे डिझाईन पूर्ण झालेली आहे आणि आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढलेली आहे आणि आता आपली डिझाईन पूर्ण झालेली, तर गाठ पाडून घेणार आहे. हे पहा, मी आता गाठ पाडून घेते आहे. उरलेला धागा कात्रीने कापून घेणार आहे. तर आज मी तुम्हाला ही डिझाईन समजली नाही, दिसली नाही म्हणून परत शिकवली. तुम्ही मला शिकवण्याचा आनंद दिला परत, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. आणि ही अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. हे पहा, ही माझी केलेली डिझाईन, ताटाभोवतीची महिरप आणि ही शिकवलेली. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.